नमस्कार, मी उत्रेश्वर सोन्ने. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर आपण पाहणार सेक्सुअलिटी इन ऑर्गॅनिझम्स. पाहूयात गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय असतं. गॅमेटो गॅमेटो म्हणजे गॅमेट. जेनेसिस मीन्स फॉर्मेशन. गॅमेटोजेनेसिस मीन्स द फॉर्मेशन ऑफ मेल ऑर फिमेल गॅमेट. मेल किंवा फिमेल गॅमेट तयार होणं याला म्हणायचं गॅमेटोजेनेसिस. सो सिंपल. Formation of a male or female gamete is called gametogenesis. Formation of male हा कोण असतो, मेल और फिमेल. मेल किंवा फिमेल गॅमेट तयार होणं याला म्हणायचं गॅमेटोजेनेसिस. ओके, and this gametogenesis is of two different types. गॅमेटोजेनेसिस दोन प्रकारचं असतं बाळांनो. दॅट इज मीन्स गॅमेट्स फॉर्मड आर ऑफ टू डिफरंट टाइप्स. दोन प्रकारचे गॅमेट्स तयार होत असतात. दॅट इज होमोगॅमेट्स. होमो मीन्स सिमिलर और सेम, and another type is the heterogametes. Hetero means different. Hetero means different types of gametes. Homogametes are also called isogametes. Iso means same. Isogametes. And heterogametes are also called anisogametes. Here in this type homogametes, gametes formed, जे gametes तयार होतात, they are exactly same or similar. Means here male and female gamete are morphologically similar. म्हणजे ते दिसायला अगदी सेम असतात. कसे असतात, सिमिलर असतात. they are morphologically similar and even we cannot distinguish between them. त्यांच्यामध्ये फरक सुद्धा करता येत नाही. फॉर एक्झाम्पल सम अल्गी. फॉर एक्झाम्पल कोणामध्ये, क्लॅडोफोरा, युलॉथ्रिक्स यांच्यामध्ये लक्षात येतं. याला म्हणायचं होमोगॅमेट्स. मग हेटेरोगॅमेट्स कशाला म्हणायचं. हेटेरोगॅमेट्स मीन्स व्हेन मेल अँड फिमेल गॅमेट्स आर मॉर्फोलॉजिकली dissimilar. Means we can distinguish between male gamete and female gamete. मेल आणि फिमेल गॅमेट हे मॉर्फोलॉजिकली वेगवेगळे असतात. मॉर्फोलॉजी म्हणजे एक्सटर्नल अपीअरन्स, बाहेरून दिसायला हे कसे दिसतात, वेगवेगळे दिसतात. मॉर्फोलॉजिकली डिस्टिंक्ट and we can distinguish between male and female gamete. म्हणजे आपण ओळखू शकतो की हा मेल गॅमेट आहे आणि हा फिमेल गॅमेट आहे. बर, इन दिस केस एक्झाम्पल, अगोदर आपण एक एक्झाम्पल पाहूयात याचं. फॉर एक्झाम्पल ब्राउन अल्गी, फ्युकस, देन ह्युमन बीइंग्स, ऑल्सो ह्युमन्स. ओके, बर याच्यामध्ये काय आहे, हेटेरोगॅमेट्स मध्ये जो मेल गॅमेट असतो, दिस मेल गॅमेट इज ऑल्सो कॉल्ड एन्थेरोझोइड और यालाच म्हणतात स्पर्म. लक्षात ठेवायचं बाळांनो, एन्थेरोझोइड और स्पर्म. आणि फिमेल गॅमेट जो असतो याच्या खाली, फिमेल गॅमेट जो असतो, दिस फिमेल गॅमेट इज ऑल्सो कॉल्ड एग और ओव्हम. ह्या टर्म्स फार महत्त्वाच्या आहेत, टर्म लक्षात ठेवायच्या. ह्युमन बीइंग मध्ये आम्हाला माहितीये मेल गॅमेटला मी म्हणत असतो स्पर्म, फिमेल गॅमेटला म्हणत असतो एग और ओव्हम. लक्षात येतं, जे हेटेरोगॅमेट्स असतात त्या हेटेरोगॅमेट्स मध्ये मेल गॅमेटला काय म्हणायचं आणि फिमेल गॅमेटला काय म्हणायचं, ह्या टर्म्स लक्षात ठेवायच्या. होमोगॅमेट्स कोणामध्ये तयार होतात त्याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. फॉर एक्झाम्पल क्लॅडोफोरा अँड युलॉथ्रिक्स. कळतं की नाही, कळतं. नेक्स्ट आपण गॅमेटोजेनेसिस नंतर पाहणार आहोत सेक्सुअलिटी इन ऑर्गॅनिझम. आता बघा ही सेक्सुअलिटी मध्ये काय काय.
अगदी सिंपल कॉन्सेप्ट आहे. जे शब्द आम्ही पुन्हा ऐकत असतो पण त्याच्यामध्ये कन्फ्युज होत असतं त्याला क्लॅरिफिकेशन मिळणार आहे बाळांनो इथं. बघा सेक्सुअलिटी इन ऑर्गॅनिझम्स. इन दिस केस वेरी फर्स्ट वी विल सी द सेक्सुअलिटी इन प्लांट्स. पहले हम प्लांट्स के बारे में पढ़ेंगे, बाद में एनिमल्स के बारे में पढ़ेंगे. बघा प्लांट्सच्या बाबतीत काय असतं, रिप्रोड्यूसिंग स्ट्रक्चर जे आहे, रिप्रोड्यूसिंग ऑर्गन और रिप्रोड्यूसिंग स्ट्रक्चर, रिप्रोडक्शन स्ट्रक्चर in plants is the flower. Flower is the reproducing structure, reproduction organ in case of plants. बरोबर आहे की नाही? अरे कळतं का नाही? कळतं. मग या फ्लावर वरून दोन टाइप्सचे फ्लावर असतात. ही सेक्सुअलिटी सांगतोय आपण, ते मेल आहे की फिमेल आहे, प्लांट मेल आहे की फिमेल आहे, अशा काही गोष्टी सांगायच्यात आपल्याला. बघा पण त्यांच्यामध्ये सेक्सुअलिटी स्ट्रक्चर काय असतं, फ्लावर. बरोबर आहे का नाही? ज्या फ्लावर मध्ये आम्हाला माहिती आहे, आम्ही मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स मध्ये पाहिलं, इसेन्शियल फ्लोरल होल्स आणि ॲक्सेसरी फ्लोरल होल्स, दॅट इज द सेपल्स पेटल्स. बरोबर आहे की नाही? ॲक्सेसरी फ्लोरल होल्स, इसेन्शियल फ्लोरल होल्स मध्ये पाहिलं आपण अँड्रोशियम, गायनोशियम. अँड्रोशियमला आपण मेल फ्लावर म्हणतो आणि गायनोशियमला फिमेल फ्लावर म्हणतो. बरोबर आहे? इंडिव्हिज्युअल मेंबर्स ऑफ अँड्रोशियम आर कॉल्ड स्टेमन्स, दॅट्स व्हाय दॅट फ्लावर इज कॉल्ड स्टॅमिनेट फ्लावर, and individual members of gynoecium are called pistils. Come on, pistils. That's why that flower is called pistillate flower. अरे कळतं की नाही? लक्षात आलं पाहिजे. थोडंसं रिवाइज करा पाठीमागे. बघा ते हे जे फ्लावर आहे, on the basis of this flower two types of flowers are there. ह्या फ्लावरचे दोन प्रकार असतात. लक्षात अगदी सहज लक्षात घ्यायचं. टाइप्स ऑफ फ्लावर हे दोन प्रकारचे असतात. बघा कोणत्या दोन प्रकारचे फ्लावर असतात, दॅट इज बायसेक्सुअल. किती? बाय म्हणजे दोन, बायसेक्सुअल अँड युनिसेक्सुअल फ्लावर. दोन प्रकारचे फ्लावर असतात, बायसेक्सुअल और युनिसेक्सुअल. मग हे जे बायसेक्सुअल फ्लावर असतं, या बायसेक्सुअल फ्लावर मध्ये आपण पाहू कशाला म्हणायचं बायसेक्सुअल फ्लावर. द फ्लावर हॅव्हिंग असं फ्लावर ज्याच्याकडे मेल आणि फिमेल फ्लावर प्रेझेंट आहे. फ्लावर हॅव्हिंग मेल अँड फिमेल फ्लावरिंग स्ट्रक्चर. बरोबर आहे का नाही? असं फ्लावर ज्याच्याकडे मेलही फ्लावर आहे आणि फिमेलही फ्लावर आहे. मग आम्हाला कळायला पाहिजे मेल फ्लावर कोणतं, अँड्रोशियम. मेल फ्लावर म्हणजे अँड्रोशियम पार्ट. बरोबर आहे की नाही? अरे नाही, अँथर कळतं. बरोबर आहे? अँथर कनेक्टिव्ह. फिमेल फ्लावर म्हणजे पण स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी म्हणजेच गायनोशियम. हे दोन्ही पार्ट जर एकाच फ्लावर मध्ये असतील तर त्या फ्लावरला म्हणणार आम्ही बायसेक्सुअल फ्लावर. आणि युनिसेक्सुअल फ्लावर कशाला म्हणायचं? युनिसेक्सुअल फ्लावर म्हणजे जर आता बघा याच्यामध्ये पुन्हा दोन टाइप युनिसेक्सुअल फ्लावर मध्ये. जर युनिसेक्सुअल मध्ये एकच फ्लावर, पण तर ते जर मेल फ्लावर असेल आणि ते जर फिमेल फ्लावर असेल, कळतं? फक्त अँड्रोशियम न बनलेलं फ्लावर असेल तर त्या फ्लावरला म्हणायचं स्टॅमिनेट फ्लावर. कारण अँड्रोशियमचे इंडिव्हिज्युअल मेंबर्स कोण असतात? स्टेमन्स असतात. दॅट्स व्हाय दॅट फ्लावर इज कॉल्ड स्टॅमिनेट फ्लावर. आणि जर युनिसेक्सुअल फ्लावर मध्ये फक्त फिमेल फ्लावर असेल म्हणजे गायनोशियम असेल तर त्या फ्लावरला म्हणणार आम्ही पिस्टिलेट फ्लावर. पिस्टिलेट फ्लावर. असं एवढं सोपं आहे बाळांनो हे. these are the types of flower, that is the bisexual and unisexual flower. आता याच्यानंतर आपण या फ्लावरच्या प्रेझेन्स वरून प्लांट्सचे वेगवेगळे प्रकार असतात, टाइप्स ऑफ प्लांट. आपण ते प्लांटचे प्रकार पाहूया. टाइप्स ऑफ प्लांट्स हे लक्षात ठेवायचं. बघा बाळांनो टाइप्स ऑफ प्लांट्सचे प्रकार. दोन प्रकारचे प्लांट्स. कोणते दोन प्रकार? मोनोसियस अँड डायोसियस. फ्लावरचे नाही, प्लांट्सचे टाइप्स पाहतोय आपण. मोनोसियस प्लांट, डायोसियस प्लांट. बर, मोनोसियस प्लांट कशाला म्हणायचं आणि डायोसियस प्लांट कशाला म्हणायचं? द प्लांट हॅव्हिंग, प्लांट बरं मी फ्लावर नाही म्हणत आहे, प्लांट हॅव्हिंग, लक्ष द्या, प्लांट हॅव्हिंग
both male and female flower. असं प्लांट ज्या प्लांटकडे मेल फ्लावर ही आहे आणि फिमेल फ्लावर ही आहे अशा प्लांटला म्हणणार आम्ही मोनोसियस प्लांट. लक्षात येतं की नाही? बर, मग डायोसियस प्लांट कशाला म्हणायचं सर? डायोसियस प्लांट म्हणजे असं प्लांट having only male किंवा फिमेल फ्लावर. असं प्लांट ज्या प्लांटकडे एक तर मेल फ्लावर आहे किंवा फिमेल फ्लावर आहे त्या फ्लावरला काय म्हणायचं? त्या प्लांटला काय म्हणायचं? डायोसियस. म्हणजे कसं? त्या प्लांट मध्ये सर त्या प्लांट मध्ये फक्त मेलच फ्लावर असतात का? असं नाही बाळा. फक्त एक मेल फ्लावर असणारे प्लांट वेगळं असतं आणि फिमेल फ्लावर असणारे प्लांट वेगळं असतं. फॉर एक्झाम्पल पपाया. लक्षात येते की नाही? कळतं? बघा मोनोसियस प्लांटचे एक्झाम्पल पहा. मोनोसियस प्लांटचे एक्झाम्पल कुकुरबीट, कोकोनट. डायोसियस प्लांटचे एक्झाम्पल पहा. डायोसियस प्लांटचे एक्झाम्पल आहे पपाया, डेट पाम. Okay, very simple terminology these are. Unisexual, bisexual, monoecious, dioecious. One more term is there, that is the trioecious plants. थोडंसं पुढे गेलं तर ट्रायोसियस प्लांट्स म्हणून एक टर्मिनॉलॉजी आहे. ट्रायोसियस म्हणजे काय? मेल फ्लावर, female flower and hermaphrodite type of flowers are present in such a plants. That plants are called trioecious plants. लक्षात येते असे प्लांट ज्यांच्याकडे मेल आहेत, फिमेल आहेत आणि hermaphrodite बायसेक्सुअल फ्लॉवर्स आहेत, दोन्ही असणारे, मग त्यांना काय म्हणायचं? Trioecious plants. लक्षात येते these are the different types of plants. Next we will see the sexuality in animals. Earlier we have seen the sexuality in plants, then we will see the sexuality in animals. Sexuality in animals. लक्ष आहे सगळ्यांचं? पढोगे तभी जीतोगे. लक्ष द्या. चला, इन एनिमल्स बघा, एनिमल्स मध्ये कसं असतं? दोन प्रकारचे एनिमल्स असतात. पुन्हा कोणते दोन प्रकार? आता इथे डायरेक्ट टाइप्स पाहूया आपण. एनिमलचे टाइप्स, दोन प्रकारचे एनिमल्स असतात. कोणता दोन प्रकार? पहिला प्रकार युनिसेक्सुअल एनिमल्स. युनिसेक्सुअल एनिमल्स म्हणजे असे एनिमल्स हॅविंग ज्यांच्याकडे काय आहे? आयदर म्हणजे एक तर ओनली मेल और फिमेल ऑर्गन, मेल और फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. त्यांच्याकडे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असेल किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असेल, त्यांना काय म्हणायचं? युनिसेक्सुअल. कमॉन, आपल्याकडे कसं आहे? माझे नाही बरं, कोणाच्या तरी दुसऱ्याच्या कसं आहे बरं? एक तोच पुरुष आहे आणि ती स्त्री आहे का? नाही, पुरुष वेगळा, स्त्री वेगळी. बरोबर आहे का नाही? त्याला काय म्हणायचं? युनिसेक्सुअल एनिमल. फॉर एक्झाम्पल कोण? कॉकरोच, COCK. कळतं? कॉकरोच आहे. त्याच्यानंतर एम्फिबियन्स आहे, रेप्टाइल्स आहेत, बर्ड्स आहेत. बरं, आणखी मॅमल्स आहेत, इन्क्लुडिंग ह्युमन बीइंग्स. mammals. Okay, unisexual. The next type is the bisexual. Bisexual animals, and these bisexual animals are also called hermaphrodite animals. लक्षात ठेवायचं बाळांनो, बायसेक्सुअल एनिमल आणखी काय म्हणतात? hermaphrodite animals. लक्ष द्या. बायसेक्सुअल एनिमल्स means animals having both male and female reproductive organ, male and female reproductive organ in same animal, in
सेम अॅनिमल, एकाच अॅनिमल मध्ये दोन्हीही ऑर्गन्स प्रेझेंट असतील तर त्याला म्हणणार आम्ही हर्मॅफ्रोडाइट अॅनिमल. फॉर एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल काय तर अर्थवर्म, स्पॉन्जेस, लीच. लक्षात येतं, these are the some of the examples. लक्षात ठेवायचं हे वेगवेगळ्या टर्म्स आणि त्या टर्म्सच्या नंतर त्याचे हे एक्झाम्पल्स. कळतं की नाही? हे झालं आपण गॅमेटोजेनेसिस पाहिलं. गॅमेट्स तर तयार होतात, मग कोणामध्ये मेल गॅमेट तयार होतात, कोणामध्ये फिमेल गॅमेट तयार होतात ते पाहिलं. मी याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये एक आउटलाईन सांगितली होती तुम्हाला की आपण नक्की शिकतोय काय. आपण सांगितलं होतं मेल गॅमेट फिमेल गॅमेट यांचं फ्युजन घडवून आणायचंय, बरोबर आहे का नाही? मग आता गॅमेट तयार झालं, गॅमेटोजेनेसिस झालं. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण शिकणार होतो गॅमेट ट्रान्सफर. कमॉन, काय शिकणार होतो? गॅमेट ट्रान्सफर. आणि मग आता ते गॅमेट ट्रान्सफर कसं होतं ते पाहूया बाळांनो.